आता गूळ आणि काळे तीळ हे कॉम्बिनेशन इतकं बेस्ट आहे की हे जर तुम्ही आहारात घेतलं पाळी याच्या 10 दिवस आधी तुम्हाला पाळी येणारच. म्हणजे गूळ आणि काळे तीळ ह्याची अशी छोटी गोळी बनवायची आणि रात्री गरम पाण्यावर घ्यायची. गरम पाणी प्यायला विसरायचं नाही. काय होतं की याचा डबल इफेक्ट मिळतो की त्या गूळ, ओवा आणि काळे तीळ असं कॉम्बिनेशन करून वर गरम पाणी घेतलं ना तर PCOD साठी फायदा होतो, पण जंत पण पडून जातात. अच्छा. सो आपल्याला डबल इफेक्ट मिळतो. पचन सुधारतं ओव्यामुळे. पण 2 दाणेच घ्यायचे. सोलकढीमध्ये कोकम आहे, लसूण आहे, तर ते आपण घेतलं ना तरी पिरियड्स रेग्युलर यायला मदत होते. कारण लसूण हे खूप महत्वाचं घटक आहे की आपलं पचन पण लसणीमुळे सुधारतं. त्याच्यामध्ये असे काही घटक असतात की संप्रेरक स्त्राव होण्यासाठी मदत होते. त्यामुळे सोलकढी चालेल. पालकाचं सूप, कारण त्यांनी व्हिटॅमिन B12 मिळतं. सो पालक सूप पण आपण आहारात घेतलं तरी पाळी नियमित यायला मदत होते. आणि एक महत्वाची गोष्ट